हाय फ्रेंड्स, आम्ही चाललो आहोत समर व्हॅकेशनला दार्जिलिंग गँगटॉकला फॅमिलीसोबत। ही माझी छोटी भाची आहे रुचा, ती पण छोटा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वांची कॅबमध्ये सामान ठेवण्याची लगबग सुरू आहे। आम्ही दोन कॅब बोलवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही एअरपोर्टलाच निघालेलो आहोत। कॅबमध्ये सर्वजण सामान ठेवत आहेत। माझ्या मुलाला सुट्टी नसल्यामुळे तो काही आमच्या सोबत येऊ शकत नाही। आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत। एअरपोर्टला सामान लोड करून ट्रॉलीमध्ये आम्ही निघालेलो आहोत। पुण्याचं एअरपोर्टही सुंदर आहे। आमची प्लेन पुण्यावरून बेंगलोरला आहे, तिथे 1 तास ले ऑफ आहे आणि त्यानंतर तिथून बेंगलोरवरून आम्ही 1 तासाने बगदोगराला जाणार आहोत। बगदोगराला आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचू। पुण्यावरून आमची प्लेन 1:30ला आहे। त्यानंतर आम्ही बेंगलोरला पोहोचू आणि त्यानंतर आम्ही बगदोगराला सकाळी 8 वाजता पोहोचू। हा आहे बेंगलोरचा एअरपोर्ट। खूप सुंदर सजवलेला आहे, अतिशय सुंदर सजवलेला आहे। मला प्रचंड आवडला आहे। तिथे कुठे कुठे फोटो काढू आणि कुठे नाही असे झालेले आहे। तिथे आम्ही एक बग्गीमध्ये आमचं सामान लोड करून आम्हाला दुसऱ्या टर्मिनलला त्यांनी पोहोचवलेलं आहे। खूप सुंदर असा व्ह्यू आहे। वेगवेगळे ब्रँडचे तिथे दुकान आहेत, पण आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ थांबू शकलेलो नाही, कारण आमचे चेक इन वगैरे बेंगलोरला पुन्हा एकदा केबिन बॅगचे चेक इन वगैरे सर्व झालं होतं, त्यामुळे आम्हाला त्यामध्ये वेळ गेला। त्यामुळे जास्त आम्ही काही शॉपिंग वगैरे तिथे काही करू शकलेलो नाही। तिथून आम्ही डायरेक्टली बग्गीमध्ये बसून दुसऱ्या टर्मिनलला गेलो आणि तिथून आम्ही आमच्या बगदोगराच्या प्लेनमध्ये बसलेलो आहे। बगदोगराच्या प्लेनचं जे टायमिंग आहे ते 3 आवर्सचं तिथे आमचं प्लेनमध्ये वेळ जाणार आहे आणि तो रात्रीचाच पहाटेचा वेळ असल्यामुळे सुंदर असे आकाश दिसत आहे आणि सकाळी 8 वाजता आम्ही बगदोगराला पोहोचलेलो आहे। बगदोगराचं जे एअरपोर्ट आहे ना, ते थोडं छोटंसं आहे। आपल्या पुणे किंवा बेंगलोरच्या मानाने ते थोडं छोटं आहे, पण स्वच्छ आहे आणि छान आहे ते पण। तिथे आम्ही उतरलो। आमच्या फॅमिलीचे प्लेन हे 1.5 आवर नंतर येणार होते, त्यामुळे आम्ही दोघे तिथे उतरलो, फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आमच्या फॅमिलीची वेट करत होतो। ते लोक 9:30ला येणार होते। आमच्या दोन्ही फ्लाईट्स आल्यानंतर आम्हाला तिथे एका कॅबने पिकअप केले आणि आम्ही बगदोगरा म्हणजे सिलिगुडीच्या जवळचे गाव आहे, तिथून आम्ही निघालो आहे दार्जिलिंगला। आमचा प्रवास अतिशय सुंदर झाला। तिथे जाताना मध्येच रस्त्यामध्ये हे जे आपल्याला टी गार्डन दिसत आहे, ते मनमोहक असे दृश्य आम्हाला दिसत होते। खूप सुंदर होते।